समाज माध्यमातील आक्षेपार्ह मजकुरामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावात शुक्रवारी तणाव निर्माण होऊन दगडफेक करण्यात आली। माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या। यवतमधील तणावाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र रुड्डी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले। नेमकं काय घडलं, चला सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी विकास गायकवाड। तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। दौंड तालुक्यातील यवतगाव परिसरात समाजामधील आक्षेपार्ह मजकुरामुळे शुक्रवारी सकाळी 11च्या सुमारास तणाव निर्माण झाला। दोन गटांमध्ये समोरासमोर मारामारी झाली। जमावाकडून दगडफेक करण्यात आली, त्यामुळे परिस्थिती चिघळली। या घटनेची माहिती यवत पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आले। जमावाकडून घरे, दुकाने तसेच प्रार्थनास्थळांवर दगडफेक करण्यात आली। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, सौम्य लाठीचार्ज केला। परिस्थिती नियंत्रणात आली। समाज माध्यमात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणारा युवक गावातील सहकार नगर भागात वास्तव करत होता। आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या युवकाच्या घरावर जमावाने हल्ला केला। पोलिसांनी तेथे धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। दगडफेकीत घराचे मोठे नुकसान झाले। या घटनेमध्ये कोणालाही जीवितहानी झालेली नाही। 26 जुलै रोजी गावात पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती। तेव्हापासून परिसरात तणावाची परिस्थिती होती। त्यानंतर शुक्रवारी सकाळी आक्षेपार्ह मजकुरामुळे वादाची ठिणगी पडली। संतप्त जमावाने दुचाकी पेटवून दिल्या। यवत गावात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे। यवतमधील व्यक्तीने समाज माध्यमात चुकीचे स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला। तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे। जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे यासाठी काही लोक असे स्टेटस ठेवून अशा घटना घडवित आहेत। संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल। धर्मावर टीका करण्याचा अधिकार कोणाला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना सांगितले। अशाच प्रकारे नवनवीन अपडेट आम्ही तुमच्या समोर घेऊन येत असतो। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।